आणि त्या रोपाचं स्वतःच संगोपन करतात, त्याची स्वतःच काळजी घेतात. त्यांना भीती असते की आमच्याकडे हॉस्टेल आहे मुलांचं, तर दुसरी मुलं तोडतील म्हणून ते काटाचं कंपाऊंड सुद्धा करतात आणि त्याची खूप काळजी घेतात. आणि अगदी आवडीने सवडीने आम्हाला नेऊन दाखवतात, मॅडम हे रोप मी लावलं आहे, हे माझं आहे, आणि त्याच्यावर ते त्याचं नाव पण टाकतात. प्रशिक्षण 2025 मध्ये आपण सर्व शिक्षकांचे गांधी बाल मंदिर परिवारातर्फे मी अवधूत चव्हाण आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी आपल्याला शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणासाठी प्रमुख म्हणून लाभलेले श्रीयुत राठोड सर यांचं सर्वप्रथम या ठिकाणी मी स्वागत करतोय। राठोड सरांचे स्वागत टाळ्यांचा गजर होऊ द्या राठोड सरांसाठी। शिवाजी विद्यालयाचे यशवंत पारधी सर यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतोय। त्यानंतर LK हायस्कूलचे विकास महाजन, अंजुमन इस्लाम अल्लाना गर्ल्स हायस्कूलच्या यास्मिन मुजावर, कार्तिक हायस्कूलचे किरण दळवी आणि मानव विकास हायस्कूलचे कृष्णकुमार राय या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतोय। यापुढे सुद्धा या ठिकाणी थोडंफार यशवंत आपले आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पांचाल सर या ठिकाणी तुम्हाला थोडंफार प्रास्ताविक सांगतील आणि कार्यक्रमाची सुरुवात करतील अशी मी त्यांना विनंती करतो। उपस्थित सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मित्रांनो, आपण 5 दिवस या ठिकाणी ट्रेनिंग घेणार आहोत। तुम्हाला काय येणारे जे प्रॉब्लेम्स असतील, आता मला माहिती आहे प्रॉब्लेम तुमचा आहे, मला कळलेला आहे आणि तो आम्ही दरवर्षी फेस करतोय, तो म्हणजे लिफ्टचा। असं समजा आता की तुम्हाला 5 दिवस व्यायाम करायचा आहे, तर ज्यांचे जनरल प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी जरा स्वतःच्या प्रिन्सिपलला जरा सांगा, आपल्या शाळेच्या प्रिन्सिपलला किंवा एक लेडीज पाहिल्या की त्यांना वरती बरोबर येता येत नव्हतं, अक्षरशः वाईट वाटतं मला अशा वेळेस। मी मनापासून तिथे तुम्हाला म्हणजे क्षमा मागतो मी तुमची, पण पुढच्या वेळेस ते होईल असं प्रॉब्लेम आहे। लेटचं सध्या काम चालू आहे। तुम्ही आता यापुढचे काय दिवस जे आहेत ते चांगले खेळीमेळीचे घालवायचे आहे आणि प्रशिक्षण चांगलं आता घ्यायचं आहे। मला वाटतं मुख्याध्यापक प्रशिक्षण पण चालू आहे आणि आता शिक्षकांना सुद्धा प्रशिक्षण आपण देतोय। तर आपल्याला लाभलेले नमस्कार सर्वांना, नमस्कार सर्वांना, नमस्कार। आपण प्रशिक्षणाला आलोय। आज आपल्या समोर मुलं नाहीये, आपले बांधव पुढे उभे आहेत, त्यामुळे ते जे काही आपल्याला आज प्रशिक्षण रूपी जे काही ज्ञान देणार आहात त्यांचा तुम्ही ग्रहण कसं करायचं, कुठल्या प्रकारे घ्यायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। कारण तेही आपल्यातले शिक्षकच आहेत, ते काही वेगळे कुठले नाही। त्यामुळे पूर्ण दिवसभर इथून पुढे 5 दिवस आपल्याला प्रशिक्षण वर्गामध्ये बसायचं आहे। प्रशिक्षणाची वेळ आहे 10 ते 5। गेल्या वर्षी 5 दिवसाचे प्रशिक्षण आपले झाले 5वी ते 12वीचे सर्व शिक्षकांचे, त्याची वेळ होती 9 ते 6। यावर्षी आपल्याला 10 ते 5च वेळ दिलेली आहे। त्यामुळे मला तरी वाटतं की आपण जास्त वर्ग आपलं सुरळीत सुरू राहणार आहे। त्याचप्रमाणे सकाळी चहाची व्यवस्था, संध्याकाळी एकदा चहाची व्यवस्था आणि दुपारचं जेवण असं दिवसभराचा आपला कार्यक्रम आहे। प्रशिक्षणाच्या वेळेत कुठल्याही प्रकारचा बदल जसा गेल्या वर्षी झाला तसा होणार नाही। त्यामुळे बरेच शिक्षक कसे असतात, सह्यांची मोहीम राबवतात। वर्षी प्रशिक्षण घेतलंय, 5 दिवस कंटिन्यू तिथंच थांबून होते ते हॉटेलमध्ये, कंटिन्यू 5 दिवस तिथंच थांबते ते। राज्य स्तरावर प्रशिक्षणाची वेळ आणि दिनांक ठरलेली असते, त्यामुळे वेळेच्या बाबतीत तरी नो कॉम्प्रोमाइज। आणि 5 वाजता आहे, 5 ला तुम्ही गेला तरी काही प्रॉब्लेम नाही। 5 ला आपल्याला मैं आप लोग का वीडियो बना के सर को भेजता हूँ।
घ्या. आपण याला 9 ते 4 ची वेळ मागून बघून जर दिली परवानगी तर होईल, नाहीतर आहे तो टाइमच राहणार. अभी सुनो, मैं भी टिटवाला से आता हूँ. मैं टिटवाला से आता हूँ. मैं सुबह 8 बजे निकलता हूँ, सुबह 8 बजे, शाम को 8 बजे पहुँचता हूँ. मी स्वतः आम्हाला बोलून येते. मला पण आरतीचं काम करायचंय, त्यामुळे 10 ते 5 हा टाइम एकदम परफेक्ट आहे. मला नाही असं. मागच्या वर्षी रमजान असताना टायमिंग चेंज केलेला 8 ते 4. तो रमजानचा पिरियड होता म्हणून मला आठवतं मी स्वतः त्या ट्रेनिंगमध्ये होते. त्याच्यामुळे हा टाइम आणि ज्या भूमिका आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याची जाणीव करून द्यायची की जो आधीचा जो विकसित देश आहे, म्हणजे भारताबाहेरचे काही देश विकसित आहेत, अमेरिका झाले, इंग्लंड आहे, जपान आहे, पण भारत त्याच्या दृष्टीने विकसनशील आहे. तर आपल्याला आपल्या शिक्षण धोरणामध्ये अशा पद्धतीचा आमूलाग्र बदल करायचा आहे की आपले विद्यार्थी सुद्धा देशाच्या स्तरावर जाऊन काही चांगले काम करू शकतील. आणि त्यासाठी जाणीव आहे. जवळजवळ 34 वर्षाचा कालावधी लागलेला आहे ते एबीपी धोरण होण्यासाठी. आणि अतिशय जे काही धोरण म्हणजे कोरोना काळामध्ये आलेलं होतं 2020 ला, परंतु त्याचा आराखडा तयार करण्यासाठी त्याला जवळजवळ 3 ते 4 वर्ष लागले. 2023 आणि 24 ला तो आराखडा तयार झाला आणि आता जवळजवळ 2025 उजाडलेला आहे. आणि पूर्णपणे लागू होण्यासाठी जवळजवळ 2030 उजाडेल. आणि पुढच्या वर्षीपासून आपलं जे काही सीबीएसई पॅटर्न प्रमाणे सेशन चालू होणार आहे. 1 एप्रिलला आपलं जे काही शाळा आहेत त्या चालू होणार आहेत आणि 3 जूनच्या दरम्यान आपल्याला सुट्ट्या लागणार आहेत. आणि आपले जे कामकाजाचे दिवस आहेत ते 234 असणार आहेत. म्हणजे ज्या काही आपल्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्या इतर ठिकाणी ऍडजस्ट होणार आहेत. ज्या 12 सुट्ट्या आपल्या 15 जूनला आपली जी शाळा भरायची त्या सुट्ट्या इतर ठिकाणी दिवाळी किंवा नाताळ असेल इतर ठिकाणी कन्वर्ट होणार आहेत. शालेय शिक्षणाची लक्ष्य म्हणजे आपल्याला या पुढील जे सत्रामध्ये लक्ष्य बघायचे, ध्येय बघायचे. माझ्या माहितीप्रमाणे प्रशिक्षणामध्ये जेव्हा आम्हाला सांगितले गेले होते तेव्हा एकूण क्षेत्र जे होते ते 8 होते. तर क्षेत्र म्हणजे काय हा जर प्रश्न पडत असेल त्याला उत्तर एकच आहे, ते म्हणजे विषय. आता हे येणाऱ्या पुढच्या आपल्या पीपीटी मध्ये आपण ते बघू. ते एकूण 8 क्षेत्र आहेत. तुम्हाला जे पूर्व चाचणीवर आपण एक पाठवलेली आपल्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीला यामध्ये हा प्रश्न आलेला तर किती जणांनी सॉल्व्ह केला तर करेक्ट की प्रशिक्षणामध्ये शालेय शिक्षणामध्ये एकूण किती क्षेत्र आहे तर ते उत्तर 8 होतं. ओके छान असेल की अशा प्रकारची आर्थिक मदत आपण देणगीच्या द्वारे वगैरे मिळवू शकतो, वापरू शकतो. की जर विद्यार्थ्यांना फी भरायला कोणाला प्रॉब्लेम होत असेल, कोणाला युनिफॉर्म नाही आहे तर त्या पैशातून आम्ही तो खर्च केलेला म्हणजे आनंद मेळावा आमच्या शाळेत झालेला आहे.
मैं MSc मैथ से गया और मैडम मुझे से बोले क्यों नहीं कर सकते, क्वेश्चन ये क्यों की बात हो। मैडम ने कहने का क्या मतलब था कि एक बच्चा मराठी मीडियम में है, उसको बाहर पे इंग्लिश दिया जा रहा है, क्या पहले बचपन से ही दिया जा रहा है, ये दो ही पॉसिबल है। तीसरा है कि वो बच्चे के लिए ना आगे इंग्लिश दिया और वो इंजीनियरिंग भी कर रहे हैं। तो आपको बताऊं कि मैंने उर्दू मीडियम में और हिंदी मीडियम में ये इसकी शिक्षक म्हणून काम करते आणि आपल्या शेवटच्या क्षेत्रात आजच्या दिवसातल्या शेवटच्या क्षेत्राचं नाव आहे क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया। तर आपण सगळे शाळेमध्ये जातो तेव्हा ही प्रक्रिया 100% सर्वांच्या शाळेमध्ये मला असं म्हणायचं की ही प्रक्रिया सगळ्यांच्या शाळेमध्ये अवलंबली जाते आणि त्याच्यावरच आपली शिक्षण पद्धती ही पूर्णतः डिपेंड आहे। तर याच्यामध्ये